रसिक हो, प्रेमाच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये आपण आकर्षण अनुभवतो आणि गोड आठवणी साठवतो. पण प्रेमाचा खरा अर्थ समजतो तो या 3ऱ्या टप्प्यात, समर्पण आणि त्याग. कधी लक्षात आलंय का की हळूहळू मी हा शब्द कमी होतो आणि आपण हा शब्द मनात घर करायला लागतो. निर्णय घेताना आपण एकटे विचार करत नाही, तर त्या व्यक्तीचं स्थान प्रत्येक विचारात असतं. समर्पण म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला विस्तार देणं आहे. त्याग म्हणजे काहीतरी गमावणं नाही, तर कोणासाठी तरी काहीतरी देण्याची तयारी आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आनंदापेक्षा त्या व्यक्तीचं हसू अधिक महत्त्वाचं वाटतं, जेव्हा त्याचे अश्रू तुमच्या मनाला स्पर्श करून जातात, तेव्हा समजतं की प्रेम आता फक्त भावना नाही, तर एक जबाबदारी बनली आहे. रसिक हो, हा टप्पा सोपा नसतो, कारण इथे अहंकाराला जागा नसते. इथे मी बरोबर आणि तू चूक यापेक्षा आपण एकत्र आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. समर्पणात एक शांतता असते, एक विश्वास असतो की काहीही झालं तरी आपण एकमेकांसोबत आहोत. आणि त्यागात एक सौंदर्य असतं जे शब्दात मांडता येत नाही, फक्त अनुभवलं जातं. कदाचित आज तुम्हीही कुणासाठी काहीतरी सोडत असाल, किंवा कुणीतरी तुमच्यासाठी स्वतःला थोडंसं बदलत असेल. जर असं असेल तर थांबा आणि त्या क्षणाला जाणून घ्या, कारण तोच तर प्रेमाचा खरा अर्थ आहे. चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक दिलीप भोसले सादर करीत आहेत सक्षम फिल्म कंपनी प्रस्तुत प्रेम म्हणजे. एक सुंदर, नाजूक आणि मनाच्या गाभाऱ्यात अलगद उतरलेली भावना आपल्या संकल्पनेतून आणि संवादातून आपल्यासमोर मांडली आहे रुपाली मठपती यांनी. चला तर मग ऐकूया आणि मंत्रमुग्ध होऊया. मन मोकळं करून बोलणं हेच खरं प्रेम असतं ना रे. हक्कने तुझ्या खांद्यावर अश्रू सांडणं तेच खरं प्रेम असतं. जिथं मन भरून येतं, डोळे नकळत ओलावतात, ते म्हणजे प्रेमच असतं ना. जिथं अंतःकरणच भरून येतं आणि शब्द हरवतात, तेच खरं प्रेम असतं. तुझ्याकडे ओढ लागणं, तुझं आकर्षण वाटणं, हे म्हणजे प्रेम असतं. पण माझ्यासाठी तुझं पूर्ण समर्पण तेच प्रेम असतं. मनाला सुखाचे क्षण देणं, हसवणं, जपणं, ते म्हणजे प्रेम असतं. आणि कधी कधी मनाला दुःखाचे क्षण देणं तेही प्रेमच असतं. जगाने आखलेल्या चौकटीत जे बसत नाही, ते म्हणजे प्रेम असतं का रे. आणि जे नातं जगापासून लपवलं जातं तेच खरं प्रेम असतं. तुझा स्पर्श, हवा हवासा वाटणं, हे म्हणजे प्रेम असतं. तुझ्या प्रत्येक श्वासात सदैव राहावंसं वाटणं तेच प्रेम असतं. चूक असतानाही माफ करणं, हे म्हणजे प्रेम असतं. तू माफ करशील म्हणून कधी कधी जाणून बुजून चूक करणं हेही प्रेमच असतं. तुला आठवणीत जपणं, हे म्हणजे प्रेम असतं का रे. तुला विसरण्याचा कधीच प्रयत्न न करणं तेच खरं प्रेम असतं. तुझ्यासाठी साऱ्या जगाशी लढणं, हे म्हणजे प्रेम असतं. आणि तुझ्यासाठी
संपूर्ण जग सोडायची तयारी दाखवणं हे सुद्धा खरं प्रेम असतं. तू नसतानाही तू समोर दिसणं हे म्हणजे प्रेम असतं. माझं मन तुझ्या भोवतीच फिरत राहणं तेच प्रेम असतं. झोप न लागणं, तुझ्या विचारांनी हरवणं हे म्हणजे प्रेम असतं. तहान, भूक सगळं विसरणं हेही प्रेमच असतं. वेदना तू सहन करणं हे म्हणजे प्रेम असतं. औषध माझ्या जिभेवर असताना त्याचा कडवटपणा तू अनुभवणं तेच खरं प्रेम असतं. कोकिळेची साद मनाला स्पर्शून जाणं हे म्हणजे प्रेम असतं. आणि मोराचं थुई नाचणं ते सुद्धा प्रेमच असतं.